सर्वांना नमस्कार. जय राम. आपण चैतन्य पीठाच्या YouTube वाहिनीवरून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका सुमारे 6 वर्षापासून नियमितप्रमाणे प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला वेगवेगळ्या बहुमोल अशा विषयांवर असतात. तो विषय सुंदरपणे समजावून सांगत असतात. गेल्या सुमारे 82 पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज श्री दत्त पुराण याविषयी आपल्याला प्रबोधन करीत आहे. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज म्हणाले की सगर राजाला असामान्य हा नावाने सार्थ असलेला मुलगा होता. सगर राजाला 60,000 पुत्र झाले. त्याने समुद्र ढवळून टाकला आणि जे वडिलांच्या यज्ञातील घोडा पळवणारा हा आहे याप्रमाणे आपणास मारण्यास तयार झाले आहेत हे पाहून कपिल ऋषींकडून रागाने जळून गेले. तेव्हा अंशुमान नावाच्या पुत्राने चुलते मेलेले पाहून त्यांचा उद्धार करण्यासाठी तपश्चर्या केली, पण त्यात देखील तो मृत्यू झाला. त्याचप्रमाणे त्याचा पुत्रही मेला. त्यांचा पुत्र धर्मनिष्ठ भगीरथ होता. त्याने पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी मोठ्या प्रयत्नाने पापनाशिनी गंगा स्वर्गातून भूमीवर आणली. पुढे स्वामी महाराजांनी या कुळातील अनेक राजांविषयी पुढच्या श्लोकांमध्ये माहिती दिली आहे. दीर्घभाऊचा रघुनाथचा पुत्र सार्वभौम झाला. त्याचा पुत्र अज, त्याचा पुत्र दशरथ, साक्षात विष्णू त्याच्या 4 पुत्रांनी प्रकट झाला. आदरणीय बाबा महाराज सांगतात की पुलस्त्यापासून त्याला तृणबिंदूची पुत्री कैकेयी याच्यापासून 3 पुत्र झाले. त्यामध्ये सायंकाळी रतिदान संभोग केल्यामुळे दशमुख रावण हा राक्षस झाला. कुंभकर्ण शांत स्वभावाचा होता, तर बिभीषण हा चिरंजीव झाला. ब्रह्मदेवाची आराधना करून रावण सरळ देवत्वाला पोहोचला. लंकेत राहूनही त्रैलोक्याला काटाप्रमाणे बोचत असलेल्या रावणाने अनेक देवांना सेवक केले. तेव्हा त्याच्या दुष्कृत्याच्या भाराने दबलेली पृथ्वी देवांसह ब्रह्मदेवाला शरण गेली. देवांसह ब्रह्मदेवाने क्षीरसागरात जाऊन विष्णूंची स्तुती केली. तेव्हा संतुष्ट झालेला विष्णू म्हणाला, मी अजपुत्र दशरथाच्या 4 पुत्राचा लाल जाईल. ते ऐकून ब्रह्मदेव देवांना म्हणाला, आपण वानर रूप घेऊन विष्णूचे सहकार्य करावे. त्याप्रमाणे तसेच झाले. संतती नसलेल्या दशरथाने ऋष्यशृंग आणि वसिष्ठ प्रमुख आचार्य करून पुत्र कामेष्ठी यज्ञ केला व यज्ञात साक्षात अग्नी प्रकट झाला. सुवर्ण पात्रातील पायस देऊन अग्नी म्हणाला, हे राजा, अज असलेलाही विष्णू 4 मुलांच्या रूपाने प्रकट होईल. ऋषीच्या आज्ञेने दशरथाने कौशल्येला चरू दिला. तसाच त्याने तो चरू कैकेयीला दिला. दोघींनी स्वतःच्या भागातील अर्धा भाग सुमित्रेला दिला. नंतर त्या सगळ्या राण्या गर्भवती झाल्या आणि योग्यवेळी प्रसूत झाला. चैत्र महिन्यातल्या शुद्ध नवमीला कौशल्येला पुत्र झाला. पुनर्वसू नक्षत्र असता मेष, कर्क, तुला, मकर आणि मीन राशीमध्ये अनुक्रमे रवी, गुरु, शनी, मंगळ आणि शुक्र उच्चेच असता कर्कोदय झाला असता. पूर्वी दिलेल्या स्मरणामुळे तो विष्णू स्वतःच्या तेजाने प्रकट झाला. आई कौशल्येने बाल हो अशी प्रार्थना केली असता तो प्रभू बाल झाला. त्यावेळी सुंदर शरीराचा इंद्रनील मण्याची कांती असलेला आणि राजलक्षणाने युक्त असलेला मुलगा झाला. कैकेयीला 1 आणि सुमित्रेला 2 मुले झाली. राजाने त्यांचे जात कर्म केले. ब्राह्मणांना त्याने गायी, भूमी, सोने दान केले. सर्व मुले आपले नाव सार्थ करणारे होते. रामाबरोबर लक्ष्मण आणि भरताबरोबर शत्रुघ्न असे नेहमी जोडीने पायथ्याच्या अनुसार हिंडत असत. योग्य वेळी उपनयन केलेले ते वसिष्ठांचे उत्तम शिक्षण दिल्याने वेदशास्त्र वेत्ते पूर्णतया मानव लीलाधारी झाले. रामाने मारीचाला बाणाने फिरवून 100 योजने समुद्रात फेकून दिले आणि लक्ष्मणाने लहान वयातील गुरलेल्या राक्षसांना ठार मारले. इंद्राच्या संभोगामुळे दूषित झालेल्या म्हणून गौतमाने शाप दिलेला स्वतःच्या पाषाणरूपी हिरीला रामाने स्वतःच्या पायधुळीने पूर्वीसारखी केली. जनकाच्या घरी जाऊन राजवर्गासह धनुष्य उडून रामाने विजयीशीसह जानकीला वरले. त्याच ठिकाणी आलेल्या सर्व बंधूंचेही विवाह झाले. सपत्नीक अयोध्येला जात असता रामाने परशुरामाचे गर्वहरण केले. सत्य प्रतिज्ञेपित्याची दशरथाची आज्ञा शिरसावंत मानत राम सीता आणि लक्ष्मण यांच्यासह 14 वर्षे वनात हिंडला.
चित्रकूटावर भरद्वाजाने पूजा केलेल्या आणि वाल्मिकीने सत्कार केलेल्या रामाने भरताची समजूत घालून त्याला यथाशास्त्र गती दिली. यत्री ऋषींच्या आश्रमात जाऊन विजयाचा आशीर्वाद मिळवून श्री दत्तात्रेयाची मान्यता मिळाल्या रामाने विरोधाला गती दिली आणि दंडकारण्यात वास्तव्य केले. इथपर्यंत आदरणीय बाबांनी हा अध्याय अतिशय सुंदरपणे समजावून सांगितला आणि आपल्या प्रबोधनाला त्यांनी इथे स्वल्प विराम दिला. त्यांना विनंती करतो की यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करा. नमस्कार. मागल्या पुष्पात आपण भगवान श्रीराम हे अत्री ऋषींच्या आश्रमात जाऊन पोचले आणि त्यांचं दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन मग ते दंडकारण्यात राहू लागले. असा आपण भगवान श्रीराम चरित्राचा या दत्त पुराणांतर्गत जो भाग आहे तो आपण बघितला. याच्या पुढचा भाग बघताना महाराज असं म्हणतात की रावणस्य स्वसाम शूर्पणखा भ्रात्रा विरूपताम कारयित्वा अनत्प्राप्तान खरादीन कोटिशोस्त्रपान. म्हणजे रावणाच्या शूर्पणखा नावाच्या बहिणीला लक्ष्मणाकरवी विरूप करवून रावणस्य स्वसाम शूर्पणखा भ्रात्रा विरूपता, जे लक्ष्मणाकरवी तिला विरूप केलं आणि तिथे आलेल्या कारयित्वा हनत्प्राप्तम खरांदिको कोटिशोस्त्रपान. तिथे तिच्यावर आलेल्या खर आणि आधी कोटी कोटी जे काही राक्षस होते बलाढ्य त्यांना रामानं ठार केलं. मग वर्णेन रूपी मारीच सहायी रावणो हरत सीतां भूत्वां यती रामे सानुजे दूरगे बलात. हे सुवर्ण रूपधारी अशा या मायावी मारीचाचं सहाय्य घेऊन मृग असं त्यांनी जे मारीच्याने रूप घेतलं होतं त्याचं सहाय्य घेऊन रावणानं यतिरूप घेऊन काय केलं तर लक्ष्मणासह राम दूर गेले असताना रावणो हरत सीता भूत्वा यती, यतिरूप घेतलं त्याने आणि सीतेचं हरण केलं. रावणो हरत कसं तर रामे सानुजे दुर्गे बलातो, ते राम सहज बळेच भावाबरोबर लक्ष्मणाचं दूर गेलेलं असताना त्यांनी सीतेचं हरण केलं. तद्वियोगा अतुरो रामो दत्वा मोक्षम जटायुषे ततो रक्षवृता ज्ञात्वा वेष्टुतां दक्षिणाम गेयो. मग सीतेच्या वियोगानं आतुर झालेल्या त्या रामानं जटायूला मोक्ष दिला. नंतर सीतेला राक्षसाने पळून नेलेला आहे असं जाणून राम दक्षिण दिशेला निघाले. राम दक्षिणा जयो, दक्षिण दिशेला गेले. पुढे अवंदतारश्चवरी पूजितो हनुमद्वीरा कृत्वा सुग्रीव मैत्री तस्त्री रुद्राली जघानस. आलिम जघानस, जे कबंधाचं रक्षण करणाऱ्या असं आणि शबरीने ज्याचं पूजन केलेलं आहे अशा शबरी पूजितो त्या रामानं मारुतीच्या सांगण्यावरून हनुमद्वीरा कृत्वा सुग्रीव मैत्री, सुग्रीवाशी मैत्री केली आणि सुग्रीवाची पत्नी पळवणाऱ्या त्या स्त्री
वृद्वालीम त्याची पत्नी जी होती ती पळवणाऱ्या वालीला त्यांनी काय केलं, ठार केलं, मारलं, लघाण असं. हे सुग्रीवेणे रिता सीता मन्वेष्टुम कपयोमिता तत्रेच हनुमान लंका तीर्त्वा भीशतयोजनम् सीता दृष्ट्वा भाष्यमनं भङ्क्त्या भाष्य सुरद्विषं दग्ध्वा लंकां चतुर्थांशं बलं हत्वा गमत् पुनः. ते सीतेला शोधण्यासाठी अनेक वानर सुग्रीवानं पाठवले. सुग्रीवेने रिता सीता अन्वेषणेषु कपयोमिता. त्या ठिकाणी येऊन जणू काही 100 योजने समुद्र तरुण आणि लंकेत सीतेला पाहून तत्रैत हनुमान लंका तीर्त्वा अब्धिशत योजनम. 100 योजने समुद्र तरुण आणि सीतां दृष्ट्वा सीतेला पाहून अशोक वनाची नासधूस करून मग रावणाशी बोलून लंका जळून दग्ध्वा लंका चतुर्थांश बलम हत्वा गमत पुन्हा. 1/4 राक्षस सैन्य हे नष्ट करून राम मारुती येथे तो पुन्हा परत आला. बलम हत्वा आगमत पुन्हा येऊन गेला. मग कृतं न्यवेदयत् सर्वं रामायसो ततो अभ्यगातो भ्रात्रा सुग्रीवेण चाष्टा दशपद्म सुवानरेही. ते मारुतीने मग सर्व हकीकत सर्व काही रामाला सांगितलं. नंतर तो राम लक्ष्मण सुग्रीव आणि 18 पद्म वानरासह भगवान श्रीराम हे लंकेवर चालून गेले. रात्रा सुग्रीवेण त्या 18 पद्म सुवानरेही. 18 पद्म वानरासह लंकेवर चालून गेलोय. हेतुम संस्थाप्य रामेशम वद्वाब्दो शतयोजनम रामो लंकां दुरो दैत्य विभीषण सुसेविता. समुद्रामध्ये 100 योजने इतका लांब असा पूल बांधून रामेश्वराची स्थापना करून हेतु संस्थाप्य रामेशम वद्वाब्दो शतयोजनम. विभीषणाने योग्य सेवा केली असता विभीषण सुसेविता रामो लंका रुरोधित. रामाने येऊन लंकेला वेढा दिला. पुढे रावणं सकुलं हत्वा गत्वा राज्यं विभीषणे पत्न्या भ्रात्रा कीशयुक्त पुष्पकेन ययो पुरम. जे कुलासह रावणाचा वध करून सकुलम हत्वा रावणं गत्वा राज्यं विभीषणे आणि विभीषणाला राज्य देऊन पत्न्या भ्रात्रा कीशयुक्त म्हणजे सीता लक्ष्मण कीश म्हणजे वानर या यांच्या बरोबर राम पुष्पकेण ययोपुरम पुष्पक विमानाने अयोध्येला परत आले. राज्येभिषिक्तो मुनिभिद्रे वेद्यो भ्रातृसम्मतः रामो युताब्द शशास सौराज्यम रंजयन प्रजाः. देवांनी स्तुती केलेला आणि लक्ष्मणादी भावांना मान्य असलेला भ्रातृसंमत आणि ऋषी मुनींनी राजसिंहावर ज्याचा अभिषेक केला असा राजेभिषिक्तो मुनिर्भी. मुनींनी त्याला राज्यश्रीला अभिषेक केला असा राम यांनी 10,000 वर्ष
रामो युताब्दम शशास 10,000 वर्ष प्रजेचं रंजन करत असतात. त्याने राज्य करीत रामराज्य करीत शासन केलं. सौराज्यम रंजयत प्रभा, प्रजेचं उत्तम पद्धतीने शासन केलं. साध्वी गुरुविन्या अपि त्यक्त्वा जानकी दुर्यशो मिषात कुशीलवो वने सुतसा वाल्मिकी रयोजयत. ते पतिव्रता साध्वी आणि आचरणाने श्रेष्ठ असलेल्या जानकीचा त्याग रामाने का केला? दुर्यशो मिषात, फक्त दुष्ट आपल्यावर कलंक येऊन राजाला म्हणून केला. आणि मग सीतेने कुशीलवो वने सुत, आणि मग सीतेने वनात कुशलवाना जन्म गेला. नंतर कालांतराने ता वाल्मिकी कीर योजयत, किंवा वाल्मिकीनी त्या दोघांची रामाची भेट करवली. रामेण सीता दिव्येन ययो वैकुंठमग्रतः दत्त्वां राज्यं सुताभ्याच रामो अपि परिवारयुक रामायणाभिधां कीर्ती विधायात्र मलापहा इत्य अर्कवंशः संक्षेपा उद्युक्तोयम पावनो मलाह. हे रामाच्या विशेष परीक्षेला उतरलेली सीता ही प्रथम वैकुंठाला गेली. आधी रामेण सीता दिव्येन ययो वैकुंठम अग्रता, आधी सीता वैकुंठाला गेली. मग दत्वा राज्यम सुताभ्यांच, रामाने सुद्धा मग दोन्ही मुलांच्यावर राज्य सोपवून परिवारासह पाप दूर करणारे रामायण नावाची कीर्ती की विधायात्र मला पहा, या मृत्यूला गाठून तोही वैकुंठात गेले. अशा प्रकारे इत्य अर्कवंशा, अर्क म्हणजे सूर्य, अशा पद्धतीने सूर्यवंश हा संक्षेपात उक्तोयम, हा संक्षेपाने मी सांगितलेला आहे. हा काय आहे? पावनो अमलाह, हा पवित्र करणारा असा आहे. अशा पद्धतीने भगवान श्रीरामांनी जे चरित्र आहे ते महाराजांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलं. पुढे या ठिकाणी दत्तात्रेय पुराणाचा उपासना कांडाचा हा 6व्या अष्टकाचा 7वा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला. पुढे जेव्हा या पुढचा इतिहास सांगताना महाराजांनी सोमवंशाचा, चंद्रवंशाचा इतिहास सांगायला सुरुवात केली. तेव्हा या 6व्या अष्टकाच्या शेवटल्या म्हणजे 8व्या अध्यायामध्ये महाराज सोमवंशाचं वर्णन करताना असं म्हणतात, सोमः पुनानस्वर्यो स्थिम तद्वंशो यो अच्छते ऋतू श्रीदत्तानुगृहीतान् यद्भिः स्फुटायतः. म्हणजे पावन करणारा चंद्र सोम पुनान स्वयोस्ती व योस्ती, पावन करणारा चंद्र ज्याचा प्रमुख आहे त्या वंशाचं वर्णन आता केलं जात आहे. त्या वंशात ही दत्तात्रेयाची कृपा झालेल्यांची ऐहिक आणि पारलौकिक संपन्नता स्पष्ट आहे. आणि याच वंशात पुढे यदुराजा वगैरे जे आहेत त्यांना भगवान दत्तात्रेयांनी उपदेश केला आहे. हा सोमवंश आहे.
याच वंशामध्ये वंशेस्मिन्नेव भगवान श्रीकृष्ण सकलो भवत राजश्च बहुशो जैन कीर्तिशालिनाः. या वंशातच भगवान श्रीकृष्ण आपल्या कलांसह उत्पन्न झाले आणि विजयी आणि कीर्तिशाली असे अनेक राजर्षी सुद्धा याच वंशात झाले. भगवान श्रीकृष्ण सकलो भवत राजर्षयश्च, राजर्षी सुद्धा बहुशो जैन, अनेक राजर्षी झाले कीर्तिशालीनं, ज्यांचं कीर्ती खूप होती असे राजर्षी. आता या वंशाची सुरुवात कशी आहे? विष्णू को अत्रि ततो सेन दुर्गुरुपत्न्या ततो बुधा तत पुरुरवा एला शाप भ्रष्टो वशीरता. हे विष्णूपासून ब्रह्मदेव, त्याच्यापासून अत्रि, त्याचा पुत्र चंद्र, या चंद्राला त्याच्या गुरुपत्नीपासून बुधा हा झाला. त्याला इला नावाच्या भार्येपासून झालेला हा पुरुरवा हा एक पुत्र झाला. तो भरत मुनींच्या शापामुळे पृथ्वीवर आलेल्या उर्वशीच्या ठिकाणी रममाण झाला. तत पुरुरवा एला हा शाप भ्रष्टो उर्वशी रता. का? तर उर्वशी जी होती ही जेव्हा त्या भरत मुनींना त्यांचा तपश्चर्या चालते, तप करत असताना तपोभंग करायचा, म्हणून जेव्हा तिथे गेली तेव्हा मुनींनी तिला शाप दिला. म्हणून ही स्वर्गातून पृथ्वीवर तिला शापित अशी ती आली आणि ती त्या पुरुरवाला भेटल्यामुळे त्या ठिकाणी ही उर्वशी आणि पुरुरवा यांचा समागम झाला. त्या ठिकाणी हे दोघं एकत्र राहिले. तेव्हा या उर्वशी आणि पुरुरवा या दाम्पत्याला ययो यशो जगो वेदस्ततपुत्रा षट सुकीर्तया आयु कृतायु सत्यायुर यश्च विजयो जया. त्या दोघांची कीर्ती वेदांनी सुद्धा गायली. ययो यशो जगो वेदस शतपुत्रा, या पुत्रांची, हे 6 पुत्र होते. हे जे कीर्तिवान असे पुत्र जे होते त्यांची नावं आयु, श्रुतायु, सत्यायु, आयु, विजय आणि जय ही त्यांची नावं आहे. पुढे ज्यांना क्रमेण तज्जा नहुषो वसुमाश्च श्रुतंजया एको भीमो भीतो भीमात कांचनो अश्च होत्रका. क्रमानं त्याला नहुष, वसुमान आणि श्रुतंजय हे पुत्र झाले. त्यापैकी एक भीम, भीमाला कांचन आणि कांचनाला होत्र हा पुत्र झाला. येन गंडुशी कृता स्वर्गंगा जन्ह तत्सुता पुरस्तो तो बलार्को अजकोशास्य कुशस्तथा कुशामृस्तस्य गाधित कन्या सत्यवती तुया ऋषिको भार्गवो वस्ते शुल्कमा स्वयं दादन. सुहोत्राचा पुत्र जन्म त्याने स्वर्गातून आणलेली गंगा कुंडातून चूल भरल्यासारखी जणू काही बाहेर टाकली. त्याचा पुत्र पुरु, त्याचा बला, त्याचा पुत्र अनक, त्याचा कुश, त्याचा कुशांबू, त्याचा गाधी आणि गाधी राजाची कन्या ही सत्यवती. तिच्याशी रुचिक भार्गवाने जाऊन अश्वरूप शुल्क देऊन विवाह केला. पुढे प्रमदग्निस्तयो पुत्राः पौत्रो रामस्तु राजवत इष्ट्यां तरुव्यत्येन यो वधिस्तक्षत्रमुद्धवतम्.
त्या दोघांचा पुत्र जमदग्नी आणि त्याचा नातू परशुराम त्यांचा यज्ञामध्ये चरूचा बदल झाल्यामुळे त्या परशुरामानं पुढे त्या नातवाने एक राजाप्रमाणे उन्मत्त क्षत्रियांचा नाश केला आणि पिता चौनशे प्रवृत्ते ब्रह्मर्षित्वं तपोबला योगदृष्टाच गायत्र्या विश्वामित्र स गाठीजा. हे तपश्चर्येच्या सामर्थ्याने आणि शनश्चय प्रवृत्तीमुळे ब्रह्मर्षी म्हणून वर्णिलेला आणि योग सामर्थ्याने त्यांनी गायत्री मंत्र सिद्ध केला असा हा गाधीपुत्र हा विश्वामित्र झाला. विश्वामित्र आणि परशुराम हे दोघेही अशा पद्धतीने या गाधीराजाच्या या वंशामध्ये झाले आणि त्याचं हे जे विश्वामित्र नाव आहे हे नाव विश्वश्च वै मित्रम विश्वामित्र असं अशा पद्धतीने त्याचं वेदांनी वर्णन केलं आहे. हा गाधीज म्हणजे गाधी वंशामधला हा त्याचा पुत्र आहे. तो विशेष काय आहे तर ब्राह्मणो या अपि क्षत्राः क्षत्रो राम द्विजोप्यभूत इदं तन्मातृविहितस्य रुव्यत्यास्तजं फलम. हा क्षत्रिय असून सुद्धा ब्राह्मण आणि राम परशुराम ब्राह्मण असता क्षत्रिय वृत्तीचा झाला. ते दोघं आश्चर्य झाले हे विशेष आहे. हे त्या दोघांच्या आईने परस्परात झालेल्या बदललेल्या चरूच्या यज्ञ भागामुळे झालं. त्याचं हे फल आहे. या ठिकाणी महाराज सांगतात पंचायोनं हुषाद्या शु क्षत्रवृत्ता सुहोत्रका सज्जा काश्यकुशो गुत्समुदो माथुनकस्तुही काश्यात काशीस्ततो राष्ट्रस्ततो दीर्घस्तमातता रुद्नो धन्वन्तरीस्तस्य केतुर्भीमस्तत्तु दिवोदासो दिवांस्तस्मात् ततः वलाश्वका मदारसा यस्य पत्नी दत्तेशेन वृत्तापिया. या पंचायुला नहुषादी पुत्र झाले. क्षत्रउद्दाला सुहोत्र त्याला पुढे रुग्ण त्याला धन्वंतरी आणि त्याला केतू त्याला भीम त्याला दिवोदास त्याला दिवमान त्याला कोलयाश्व आणि ज्याची मदारसा नावाची पत्नी मेलेली असतानाशी दत्तात्रयाने जिवंत केली अशी ही कोलयाश्व मदारसा कथा आपण जी दत्तात्रयाच्या या दत्तपुराणात बघितली ती सुद्धा याच चंद्रवंशामध्ये हा कोलयाश्व हा त्याचा जन्म झाला. पुढे ही जी मदालसाची कथा आहे ती जणू काही अगदी संक्षिप्त श्लोकांमध्ये एक दोन श्लोकात महाराजांनी सांगितली. ती एका श्लोकात कुठल्या पद्धतीने सांगितली हे आपण आता बघूया. दोन श्लोकात महाराज असं म्हणतात यातम जातम सुतम तत्वज्ञानाद्य नयदात्मताम योगी सम्राट ततो लड़को राज्यम धर्मेण योग करोत शत शतब्द सहस्त्रम यः श्रीदत्तेन समुद्धतः तत्पुत्रं संततिस्तस्मात् तुनी आज्ञा महाधिया. तिनं जन्मलेल्या प्रत्येक पुत्राला तत्वज्ञान देऊन आत्मज्ञानी बनवलं. जातम जातम सुतम तत्वज्ञानाज्ञ एकात्मनाम आणि नंतरच्या हे भगवान दत्तात्रयाच्या उपदेशानंतर
तेव्हा दत्तात्रेयांनी अलर्काला योग शिकवला. त्यानंतर योगी असलेल्या योगी सम्राट तो अलर्को, त्या योगी सम्राट अलर्कानं राज्यम धर्मेण योग करेत, तो करतो त्याने धर्म राज्य केले. आणि ते किती 66 अब्ज सहस्त्रम यः श्रीदत्तेन समुद्धा अद्भुता. ते सुद्धा 66,000 वर्षापर्यंत पुढे ज्याचा उद्धार दत्ताने त्याचा उद्धार केला. पुढे तत्पुत्रा संतती तस्मात् सुनीयाद्या महारिया. आणि त्याचे मग पुढे पुत्र संतती त्याचे सुनिथादी असे महाबुद्धिवान पुत्र झाले. पुढे ययातीना नहुषो वस्त्रे कचशप्त्वाच शुक्रजा देवयाने तत्सेवार्थम शर्मिष्ठा कृतकिल्बिया. किल्बिषाम नहुषपुत्र ययातीनं कचाने शाप दिलेल्या आणि शुक्राचार्यांच्या देवयानीशी विवाह केला. ही कच देवयानीची कथा आपण गुरुक्षेत्रामध्ये वाचतो. तो जो नहुष पुत्र आहे ययाती, त्या ययातीने त्या देवयानीशी जेव्हा विवाह केला आणि म्हणून जणू काही देवयानी तत्सेवार्थ शर्मिष्ठा कृतिकिल्बिषा, आणि तिने तिचा अपराध केला म्हणून तो जो असुर होता त्याची कन्या शर्मिष्ठा तिची तेव्हा दासी म्हणून जेव्हा तिने मागणी केली, म्हणून त्या राजाने आपले जे गुरु आहे शुक्राचार्य त्यांच्या आणि त्यांच्या मुलीच्या आग्रह खातर त्या शर्मिष्ठेला जेव्हा दासी म्हणून या देवयानीबरोबर पाठवलं, त्या देवयानी बरोबर शर्मिष्ठाचा सुद्धा या ययातीनं स्वीकार केला. शर्मिष्ठा कृतकिल्बिषा देवयानी तत्सेवार्थ, अशा पद्धतीने देवयानीची सेवा करण्याची दासी होती तिचाही त्याने स्वीकार केला. पुढे चौकल्या यदुस्तुर्वसु सुश्चान्यातो द्रुयो पूरवाः भ्रष्ट प्रतिज्ञो जरसा राजा शुक्रेण योजितः तां जरामाददे पुरुः आमुकस्य पितुर्मृदा सहस्राब्दं भुक्तभोगो विरक्तो दैवतो नृपाः. ही संक्षेपाने कथा जी आहे ही देवयानीची आणि या पुरुची. या देवयानीपासून यदू तुरु वसु आणि शर्मिष्ठेपासून अनु द्रयू आणि पुरु हे पुत्र संतती या राजाला झाली. ययातीला मग जणू काही प्रतिज्ञा भ्रष्ट झालेल्या राजाला शुक्राचार्याने जेव्हा शाप दिला आणि त्याला जरा म्हणजे म्हातारपण आलं, तेव्हा हा जो कामी त्याची इच्छापूर्ती झाली नव्हती, त्या ययातीचं म्हणजे कामी अशा आपल्या पित्याचं म्हातारपण पुरून आनंदाने स्वीकारलं. बाकी कुठलाही मुलगा तयार झालाय ना, पुरू म्हणाला की तुम्हाला जो शाप दिला आहे तो मी स्वीकार करतो, मी म्हातारा होतो, तुम्ही तरुण व्हा. मग मात्र ययातीने तेव्हा पुन्हा तारुण्य मिळायचं 1000 वर्ष भोग भोगल्यानंतर सहस्राब्दं मुक्त भोगो, मग तो विरक्तो दैवतो नृपाः. तो राजा दैव योगानं जणू काही विरक्त झाला. मग भार्गव्यम प्राह जगायाम तत्राय श्लोकोत्तम मात्रा स्वस्त्रा दुहित्रा वा ना विभक्ता सनो भवेत. बलवान इंद्रियग्रामो विद्वांसापि कर्षति स्वांसां जरा पुनरादाय पूर्ववत्वयो यत.
आणि देवयानीला मेंढ्याची कथा सांगितली. जगाथा तत्राय, आणि त्या कथेमधला एक उत्तम श्लोक आहे, असा आहे की मात्रा स्वस्त्रा दुहित्रा वा ना विभक्ता असनो भवेत, बलवान इंद्रिय ग्रामो विद्वान सम अपिकर्षती स्वां जरा पुनरादाय पूर्ववत द्वयो पर्यंत. म्हणजे आई, बहीण आणि मुलगी यांच्याकडून माणूस वेगळा वियोग होणारा युक्त आहे. इंद्रियांचा समूह बलवान असून तो विद्वानालाही आकृष्ट करतो. म्हणून इंद्रियांचा समूह जो आहे हा विद्वान सुद्धा आकृष्ट करतो. म्हणून त्यांनी हे जे काही काम जो आहे याच्यावर त्यांनी नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. म्हणून त्यांनी अशा पद्धतीने हा श्लोक त्यांनी जो देवाने सांगितला, आणि मग त्या ययातीने स्वतःचं म्हातारपण घेऊन स्वाम जरा पुनरादाय पूर्ववत द्वयो पर्यंत त्यांनी स्वतःचं म्हातारपण घेऊन पूर्वीप्रमाणे पुत्राला कारुण्य दिलं. पुढे विरक्त सर्व भोगेभ्यो दत्वा राज्यम विभागशः पुत्रेभ्यो लब्ध संज्ञोगा आद्यम पदमनुत्तमम. जे सर्व भोगापासून विरक्त होऊन विरक्त सर्व भोगेभ्यो दत्वा राज्य विभागशः पुत्रांना राज्य विभागून देऊन मग लब्ध संज्ञोगा आद्यम तो ज्ञान प्राप्त झालेला राजा मोक्षाला गेला. आणि मग अशा पद्धतीने या ठिकाणी ही ययाती पुरु देवयानी कच्छ या ज्या कथा आहेत त्या महाभारतातही प्रसिद्ध आहेत. अन्य ठिकाणी सुद्धा आपण कच्छ देवयानी वगैरे अशा पद्धतीच्या कथा ऐकतो. पण हा जो प्रसंग आहे हा या ठिकाणी महाराजांनी अत्यंत संक्षिप्तपणे काही अगदी निवडक श्लोकात या ठिकाणी उद्धृत केला. आपण असं बघितलं की जो प्रसंग अनर्क आणि मदय यांची दालसा किंवा कोलयाश त्यांच्या जे आधीच्या अध्यायांमध्ये आपण प्रसंग पाहिला तो समग्र प्रसंग जणू काही केवळ 1 किंवा 2 श्लोकांमध्ये या ठिकाणी संक्षिप्तपणे वर्णन करतात. ययाती देवयानी ही कथा या ठिकाणी महाराजांनी सांगितली की चंद्रवंशाच्या निमित्ताने आता हा जो वंश आहे हा वंश ययाती पर्यंत आल्यानंतर पुढे आता या वंशात कोणकोणचे राजे झाले, कसे झाले त्यात आपण पुढल्या पुष्पात बघणार आहोत. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव.